देवेंद्र फडणवीस दरवर्षी दाओसला मटका खेळायला जातात. यावेळेचा मटका त्यांचा 30 लाख कोटींचा झाल्याचं सांगण्यात आलंय. आम्हाला असं म्हणायचंय, आतापर्यंतचा 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तुम्ही आणली आहे, मात्र ही गुंतवणूक फॅक्टरीच्या रूपाने, जिल्ह्याच्या रूपाने कशी डिस्ट्रीब्यूट झाली हे कळलं तर बरं होईल. जर विकास झाला तर आकडा लागला असं समजा. अकोला महानगरपालिकेचा महापौर ठरलाय, आपल्याला लवकरच माहिती मिळेल, असं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. पाहूया. काय आहे, दरवर्षी देवेंद्र फडणवीस मटका खेळण्यासाठी देवासला जातात. यावेळेस त्यांचा असणारा मटका 30 लाख कोटीचा झाला म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे. आम्ही असणारा देवेंद्र फडणवीसना विचारतो की तुम्ही दर वेळेस दावोसला मटका खेळायला जाता, त्या हिशेबाप्रमाणे आत्ता असताना बघितलं तर 1 लाख कोटीच्या वरती असणारी इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणलेली आहे. त्या मटक्याचा आकडा निघाला, बरोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगितला, परंतु तो जिल्ह्यामध्ये फॅक्टरीच्या रूपाने, डेव्हलपमेंटच्या रूपाने, अमुक ह्याच्या रूपाने किती आला आणि कसा डिस्ट्रीब्यूट झाला त्याचं जरा विवरण दिलं तर अधिक चांगलं होईल. म्हणजे तो मटका खेळणं उपयोगात आहे की दुरुपयोगात आहे याला लोकांना निकाल लावता येईल. मटका हारले की जिंकले? डेव्हलपमेंट झाली तर जिंकले, डेव्हलपमेंट झाली नाही तर हारले. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.